तर विषय असा मंडळी, नालासोपाऱ्यामध्ये 2 दिवसापूर्वी काही गोशाळांवरती बुलडोझर चालवत आला तर त्या गोशाळा अनधिकृत आहेत म्हणून असं त्यांनी सांगून ते गोशाळा तोडण्यात आल्या. पण फक्त गोशाळाच तोडल्या नाही तर त्यांनी त्या बुलडोझरने त्या गायींची डोकी आणि मस्तकं तोडून टाकली. हे कितपत योग्य आहे? गायीला आपण आईसारखे मानतो. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव विराजमान आहेत आणि आपण हिंदू संस्कृतीमध्ये त्या गायीची पूजा करतो. त्या गायीच्या डोक्यावर बुलडोझर चालवताना थोडी सुद्धा लाज या लोकांना वाटली नाही का? आता इथेच बघा ना, आता इथेच बघा, ठिकठिकाणी वसई, नालासोपारा, विरार, ठाणे, मुंबई, बँड्रा सर्वच ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीच्या नर्सरी दिसतील. तिथे तुम्हाला एका बिल्डिंगची जागा कव्हर केलेली असते, स्विमिंग पूल सुद्धा बनवलेला असतो. त्या ठिकाणी 1-2 BHK चा संसार थाटलेला असतो आणि ही माणसं तिथे राहत असतात. हे बाहेरून आलेले परप्रांतीय इथे एका बिल्डिंगची जागा अडवून बसतात. यांना कुठलं लायसन्स दिलेलं असतं, कुठलं रेंट हे लोक भरतात, यांना मीटरही देण्यात येतं, यांना छानपैकी 2-4 ड्रम भरून पाणी पुरवठा देखील होत असतो. तर कळत नाहीये यांना कोण पोचतंय. बाहेरून आलेले हे परप्रांतीय अशा पद्धतीत एका बिल्डिंगची जागा अडवून जर नर्सरी ओपन करू शकतात तर आमची गोमाता एका छताखाली का राहू शकत नाही? आणि जर गव्हर्नमेंट अनधिकृत म्हणून गोशाळा तोडू शकते तर गव्हर्नमेंटने दाखवावं ना एखादी गोशाळा बांधून. आहे का तुमच्यामध्ये कुठली हिंमत की आमच्या या गायीसाठी, आमच्या या आईसाठी एक साधी पत्र्याची गोशाळा बांधा? तुमच्याकडे जर पैसे नसतील ना तुमच्या खात्यामध्ये तर आम्ही स्वतः चंदा जमा करतो आणि गोशाळा बांधतो. पण जर तुम्ही गोशाळेवरती बुलडोझर चालवता, त्या गायीच्या डोक्यावर बुलडोझर चालवता तर त्या गायीसाठी एक गोशाळा बांधून दाखवा. तुमच्यात आहे का हिंमत?